बंदी संदर्भात अधिनियमामध्ये आता बदल झालेला आहे, नेमका कशा प्रकारे हा बदल असेल आणि किती लोकांना याचा फायदा होऊ शकतो? मागच्या अधिवेशनामध्ये तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा आणण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या सूचनेनुसार आपण घेतला होता। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा आम्ही आणलेली आहे। सुधारणेनुसार एवढी CPR जे क्षेत्र आहे आणि जी आपला महाराष्ट्र प्रादेशिक जी आपली या ठिकाणी नियमावली मंजूर आहे, त्या नियमावलीमध्ये आपण या ठिकाणी सुधारणा करतो आहे। रिजनल प्लॅनमध्ये जो एरिया दाखवलेला आहे, रहिवासी एरिया दाखवलेला आहे, त्या रहिवासी एरियात आपण या ठिकाणी तुकडेबंदी कायदा निरस्त करून आतापर्यंत जे काही त्या ठिकाणी तुकडे झालेले आहेत त्या तुकड्याला आता आपण कायदेशीर स्वरूप देतो आहे। ज्या रजिस्ट्री थांबलेल्या आहेत त्या रजिस्ट्री आता सुरू होतील। याबद्दलची एक SOP लवकरच महसूल खातं जाहीर करणार आहे। कुठले कुठले तुकडे कसे कसे रेग्युलराइज होतील, त्यांच्या रजिस्ट्र्या कशा लागतील आणि साधारण राज्यातल्या जवळपास आता तर प्राथमिक अंदाज आपल्याकडे यायचा आहे, पण जवळपास 1 लाख परिवारांना या तुकडेबंदी कायद्याच्या ज्या जाचक अटी होत्या किंवा तुकडेबंदी कायदा त्या ठिकाणी होता त्यामुळे त्यांचे घरं कायदेशीर होत नव्हते, त्यांचे 7/12 नाव येत नव्हते किंवा रजिस्ट्री लागत नव्हत्या, या सर्व रजिस्ट्री लावण्याचं काम पुढच्या काळात होणार आहे। आणि रिजनल प्लॅनमधले जेवढे रहिवासी क्षेत्र आहे, सोबतच महानगरपालिका नगरपालिका क्षेत्र आहे आणि ग्रोथ सेंटर्स आहे, या सर्व भागामध्ये आता तुकडेबंदी कायद्यांचा त्या ठिकाणी निरस्त होणार आहे। सर, पण याच्यासाठी काही शुल्क आकारणीचं काही तुकडेबंदी कायद्यानंतर जे काही रेग्युलेशन आम्ही करणार आहोत, 1ही रुपया शुल्क घेणार नाही। याआधी 5% शुल्क लागायचं, आता शुल्क लागणार नाही। परवा आम्ही याची SOP जेव्हा तयार करू तेव्हा SOP कशी राहील याबद्दलची माहिती त्या ठिकाणी राज्याच्या जनतेला होईल आणि एकंदरीत पुढच्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे थांबलेल्या रजिस्ट्री आहेत, थांबलेले खरेदी खतं आहेत ते सुरू होतील।